नीट परीक्षेतील गुणपत्रिकेच्या गोंधळाविरोधात पालक हायकोर्टात घेणार धाव। पुण्यातील विद्यार्थी आर्यन चव्हाणचे वडील कोर्टात जाणार असल्याची एबीपी माझाला माहिती। याचिकेत एनटीएला पक्षकार करणार। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधीच सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगी। सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचं काही वेळांसाठी वॉकआउट। खासदार फुटीवरून विरोधक आक्रमक। अयोध्येतील राम मंदिर दानचोरी प्रकरणी राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगेंचं पंतप्रधान मोदींना पत्र। निष्पक्षपणे चौकशीची मागणी। सोनम वांगचुक यांच्या पत्नीची दिल्ली हायकोर्टात याचिका। सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात नेण्याची मागणी। काल दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात केलं होतं दाखल। दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं आज मुंबईत आंदोलन। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे उपस्थित राहणार। राज ठाकरेही सहभागी होण्याची शक्यता। शिवसेना नेते रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी नॉट रिचेबल। पुणे पोलिसांची पथकं शोधासाठी रवाना। खलील शेख आत्महत्या प्रकरणी धंगेकर दाम्पत्यावर गुन्हा दाखल। आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पंढरपुरात पाहणी दौरा। शिंदेंकडून वारकऱ्यांना पाण्याच्या बाटल्यांचं वाटप। तर चंद्रभागेतून होळीच्या सहाय्यानं शिंदेंची पाहणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।